Hello student, welcome back to CET second lecture MCQ discussion. MCQ डिस्कशनच्या सेकंड लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण लेक्चर पूर्वी तुम्हाला काय केलं हे MCQ तुमच्या ग्रुपवरती पाठवलेले आहेत, जेणेकरून तुम्ही ते अगोदर पाहिलेले असतील. तरी सुद्धा आपण या ठिकाणी MCQ मी अगोदर वाचेल, त्यानंतर आपण त्याचं काय उत्तर आहे 4 ऑप्शन पैकी हे आपण एक एक करून काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन, अल्फा कार्बन इज दॅट कार्बन ॲटम. अल्फा कार्बन इज दॅट कार्बन ॲटम. ऑप्शन काय आहेत पहा. विच हॅज फंक्शनल ग्रुप. ए ऑप्शन आहे विच हॅज अ फंक्शनल ग्रुप, म्हणजे त्याला फंक्शनल ग्रुप आहे. सेकंड, विच इज अटॅच टू फंक्शनल कार्बन ॲटम. अल्फा कार्बन म्हणजे काय विचारले आपल्याला, बरोबर आहे. त्याचे ऑप्शन काय काय वाचते पहा. मी सेकंड ऑप्शन म्हटलंय विच इज अटॅच टू द फंक्शनल कार्बन ॲटम, की तो फंक्शनल कार्बनला अटॅच झालेला असेल. ऑप्शन नंबर सी, विच हॅज 2 अल्किल ग्रुप्स. असा कार्बन की ज्याला 2 अल्किल ग्रुप्स अटॅच आहेत. फोर्थ वन, विच इज अटॅच टू 4 डिफरंट ग्रुप्स. असे 4 ऑप्शन तुमच्या समोर ठेवलेले आहेत. याच्यापैकी आपल्याला शोधायचे आहे अल्फा कार्बन ॲटम इज दॅट कार्बन ॲटम. कोणता अल्फा कार्बन असतो. आपण क्विक रिव्हिजन मध्ये पाहिले पहा. दॅट कार्बन विच इज अटॅच टू द फंक्शनल ग्रुप. म्हणजे काय पहा, एक एक्झाम्पल घेतला आपण. CH3 CH2 CHO. दॅट वन इज द फंक्शनल ग्रुप विच इज अटॅच टू द सेकंड कार्बन अँड दॅट कार्बन इज द अल्फा कार्बन. तो कार्बन काय असतो, अल्फा कार्बन असतो. मग ऑप्शन ए म्हटलंय विच हॅज अ फंक्शनल ग्रुप, की ज्याला फंक्शनल ग्रुप असतो तो. दुसरं म्हटलंय विच इज अटॅच टू द फंक्शनल कार्बन ॲटम, तो फंक्शनल कार्बनला कनेक्ट असतो. हा ऑप्शन काय आहे या ठिकाणी करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर ए. पहिल्या प्रश्नासाठी बी हा ऑप्शन काय आहे या ठिकाणी करेक्ट आहे. सेकंड पहा, नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम्स इन प्रोपियोना अल्डिहाइड इज. प्रोपियोना अल्डिहाइड मध्ये अल्फा हायड्रोजन ॲटमची संख्या किती आहे. ऑप्शन असेल 1 2 3 4. त्यासाठी तुम्हाला मुलांना प्रोपियोना अल्डिहाइडचं स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. आणि प्रोपियोना अल्डिहाइड म्हणजे त्याच्यामध्ये 3 कार्बन आणि अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप असतो, त्याची जो त्याच्यामध्ये इन्क्लूड असतो, की जे मी बोर्डवरती काढले का 1 2 3 कार्बन ॲटम्स. दॅट्स राईट, दिस वन इज द प्रोपियोना अल्डिहाइड. आणि याच्यामध्ये आपल्याला विचारलंय अल्फा हायड्रोजन ॲटमची संख्या किती आहे. आता आपल्याला अल्फा कार्बन म्हणजे माहिती आहे, दोज कार्बन विच इज अटॅच टू द फंक्शनल ग्रुप और फंक्शनल कार्बन. फंक्शनल कार्बनला कनेक्ट असणारा कार्बन म्हणजे तो अल्फा कार्बन असतो. आणि अल्फा कार्बनला कनेक्ट झालेले हायड्रोजन हे अल्फा हायड्रोजन असतात. म्हणजे दॅट वन इज द अल्फा कार्बन विच इज अटॅच टू द 2 हायड्रोजन ॲटम. सो अल्फा हायड्रोजन इज 2. अल्फा हायड्रोजन किती झाले, 2. विच ऑप्शन इज द करेक्ट. ऑप्शन नंबर बी 2 इज द करेक्ट. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट फॉर सेकंड नंबर क्वेश्चन. सेकंड नंबर क्वेश्चन साठी ऑप्शन नंबर बी हा काय आहे तर करेक्ट आहे. पुढचं काय पहा, कॉमन नेम ऑफ CH3 CH2 CO CH CH3 कळस. याचा आपल्याला कॉमन नेम काढायचं. पण मुलांना त्यासाठी हे आपल्याला जे काही कंडेन्स फॉर्ममध्ये दिलेलं स्ट्रक्चर आहे हे सुरुवातीला कंप्लीट किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये मांडणं गरजेचं आहे. म्हणजे CH3 CH2 C11O CH. या CH ला 2 मिथिल ग्रुप्स आहेत, 1 2. दॅट वन इज द सिंपल फॉर्म्युला ऑफ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला. सो वी कॅन राईट द कॉमन नेम ऑर द ट्रायबल नेम. याला काय करायचे आपल्याला, ट्रायबल नेम द्यायचे किंवा कॉमन नेम द्यायचे. कॉमन नेम कसं द्यायचं सांगितलंय, अल्किल ग्रुप फॉलोड बाय द वर्ड कीटोन. मग आता याच्यामध्ये 2 अल्किल ग्रुप आहेत. दिस वन इज द 1 ग्रुप अँड दिस वन इज द सेकंड ग्रुप. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट कंपाऊंड. या कंपाऊंडचं नाव काय आहे बा, 1 2 3 कार्बन. त्याच्यामध्ये सेकंड व्हॅलेन्स की कार्बोनिल ग्रुपला कनेक्ट आहे.
जर सेकंड व्हॅलेन्सी नॉर्मल चेनमध्ये फ्री असेल तर तिला आपण आयसो असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी हा ग्रुप काय झाला, आयसो, आणि याचे नाव काय आहे, प्रोपीन. अल्किल ग्रुपला कनेक्ट झाले, सॉरी कार्बोनिल ग्रुपला कनेक्ट झालेल्या ग्रुपपैकी एक ग्रुप काय मिळाला आपल्याला, आयसोप्रोपिल. सेकंड वन इज द इथिल. मग आपल्याला नाव लिहिताना काय लिहायचंय, अल्किल ग्रुप फॉलोड बाय द वर्ड कीटोन. आणि ज्यावेळी अल्किल ग्रुप हे वेगवेगळे असतील त्यावेळी ते काय करायचे, अल्फाबेटिकली अरेंज करायचे. मग या दोघांपैकी कोणता अल्फाबेटिकली अगोदर येईल, इथिल आयसोप्रोपिल कीटोन. मग असा ऑप्शन त्याच्यामध्ये आहे का पहा. पहिला ऑप्शन आहे ए, इथिल आयसोप्रोपिल कीटोन, बरोबर आहे. 2 आयसोपेंटिल कीटोन, रॉंग आहे. इथिल प्रोपिल कीटोन, प्रोपिल इथिल कीटोन. आपण काढलेल्या स्ट्रक्चरवरून याचं नाव काय येतं, इथिल आयसोप्रोपिल कीटोन. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 3. तिसऱ्या प्रश्नासाठी ए हा काय आहे तर करेक्ट ऑप्शन आणि ते करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन काय आहे पहा. अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम ऍसिटाल्डिहाइड इज कॉल्ड ॲज. ऍसिटाल्डिहाइडला काय म्हटलं जातं, IUPAC सिस्टीम नुसार ऍसिटाल्डिहाइड हे काय आहे, त्याचं कॉमन नेम आहे. मग कॉमन नेम वरून तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे, बरोबर आहे. मग ऍसिटाल्डिहाइडचं स्ट्रक्चर आहे अशा पद्धतीचं, CH3 C double bond OH. How many carbon atoms present in that structure? 2. So parent alkane ethane. Okay. Now in case of aldehyde, when we write its IUPAC name, in ethane or alkane E replaced by Al. So IUPAC name of that compound is ethanol. Is the correct. So what option will be correct or which option? मिथॅनॉल इज द रॉंग, इथॅनॉल रॉंग, प्रोपॅनॉल त्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत का, नाही. आणि ऑप्शन नंबर डी इज द इथॅनॉल अँड दॅट वन इज द करेक्ट फ्रॉम दॅट सोल्युशन. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 4. डी साठी, डी हा 4 साठी करेक्ट ऑप्शन आहे. सॉरी, IUPAC नेम ऑफ द कंपाऊंड. खाली एक कंपाऊंड दिले जे मी बोर्डवरती काढते, कारण सगळ्यांपुढे आता प्रश्न नसणार आहे पाहिला, त्याच्यामुळे मी काही प्रश्न बोर्डवरती लिहित आहे. CH3C, CH3H, C डबल बॉन्ड OH. या कंपाऊंडला काय करायचंय, IUPAC नेम द्यायचे. आता ज्यावेळी असे प्रश्न असतात त्यावेळी अगोदर आपण याचं उत्तर शोधून काढायचे किंवा आपण त्याचं उत्तर काढायचे आणि नंतर ते आपल्या ऑप्शनमध्ये आहे का पाहायचं, बरोबर आहे. आता आपल्याला याला काय करायचंय, IUPAC नेम द्यायचंय. याच्यामध्ये जर पाहिलं तर अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप आहे. आपल्या रूल अप्लाय काय करायचं ना, रूल सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स. सेकंड, नंबरिंग द कार्बन ॲटम्स 1 2 3. सो 2 मिथिल प्रोपॅनल. IUPAC नेम काय झाला, 2 मिथिल प्रोपॅनल. आणि हा ऑप्शन आता पाहायचा आपल्याला दिलेल्या 4 ऑप्शन पैकी आहे का, पहा बरं. आहे. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 5. सी नंबरचा ऑप्शन काय आहे पहा, 2 मिथिल प्रोपॅनल आहे का बघा, आहे. ठीक आहे. सेकंड वन, IUPAC नेम ऑफ कंपाऊंड. कंपाऊंड बोर्डवरती काढते, CH3, CH2, CO, CH3. याचा आपल्याला IUPAC नेम द्यायचं. नेम देत असताना पुन्हा सिंपल कंपाऊंड घेऊन घेऊया आपण, CH3, CH2, C डबल बॉन्ड O, CH3. How many carbon atoms present in the compound? 1 2 3 4. So butanol is the correct answer. And carbonic carbon present at the 2 number carbon. So butane 2-ONE is the correct answer. And that one is the option number D. आणि त्यासाठी ऑप्शन नंबर काय आहे, डी हा त्यासाठी काय आहे तर करेक्ट ऑप्शन आहे. असे आपण हे पहिले 6 प्रश्न या ठिकाणी पाहून झाले. पुढचा पाहायचा पहा, 7 नंबरचा क्वेश्चन पाहायचा सगळ्यांनी. 7 नंबरचा क्वेश्चन काय आहे पहा, द IUPAC नेम ऑफ अल्फा मिथिल ब्युटरा अल्डिहाइड. अल्फा मिथिल
ब्युटराल्डिहाइड. आणि आता याचं तुम्हाला स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. ब्युटराल्डिहाइड म्हणजे किती कार्बन असतात? 4. अल्डिहाइड ग्रुप ऑलवेज प्रेझेंट ॲट द टर्मिनल ऑफ द चेन. तो नेहमी चेनच्या टर्मिनलला प्रेझेंट असतो, म्हणून हा टर्मिनल आहे. अल्फा कार्बन कोणताही आला, याला काय जोडायचं आहे? मिथिल ग्रुप्स. अँड दे सॅटिस्फाइड्स व्हॅलेन्सी मीन्स कंप्लीट द कार्बन 4 बॉन्ड बाय ॲडिंग हायड्रोजन. प्रत्येक कार्बनला 4 बॉन्ड आहेत का पाहायचं. नसतील तर तेवढे काय जोडायचे? हायड्रोजन. सिंपल. अँड कॅन राईट इट्स IUPAC नेम. ऑल्सो अप्लाय द रूल ऑफ IUPAC सिस्टीम. बरोबर आहे. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. Numbering the carbon 1, 2, 3, 4. So 2 methyl. How many carbon atoms present in the parent chain? Butane. 4 कार्बन atoms आहेत म्हणजे पॅरेंट अल्केन काय झाला? ब्युटेन. ब्युटेन मधला E replaced by Al and its IUPAC name is 2-methyl butanol. पहा ऑप्शन आहे का? 2-methyl butanol is the correct answer and option number C is the correct for question number 7. आणि याच्यासाठी C हा काय आहे तर ऑप्शन नंबर करेक्ट आहे. नेक्स्ट वन, द IUPAC नेम ऑफ डायइथिल कीटोन इज. डायइथिल कीटोनचं स्ट्रक्चर काय काढता येईल पहा. कार्बोनिल कार्बनला 2 मिथिल ग्रुप्स कनेक्ट झालेले असतात. Then select the longest continuous chain of carbon atoms. Numbering. या ठिकाणी 2 कार्बन म्हणून 1, 2, 3, 4, 5. So pentane मधला E replaced by ONE and 3-ONE. So correct option is pentane 3-ONE. That is option number C is the correct for 8 number question. याच्यासाठी ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. मुलांना अशी नावं देण्यासाठी प्रॅक्टिस करायला लागते आणि या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला सगळे रूल्स माहिती पाहिजे की जे आपण क्विक रिव्हिजनमध्ये काय केलेले आहेत, रूल्स सगळे पाहून झालेले आहेत. पुढचा क्वेश्चन पहा. द IUPAC नेम ऑफ मिथिल एंड प्रोपिल कीटोन हॅज IUPAC nomenclature is. कशा सांगायचं पहा. मिथिल एंड प्रोपिल केटोन. फर्स्ट we draw the structure. How many carbon atoms present in the parent chain? This one is the trival names. So carbonyl carbon is connected to 2 alkyl groups. One is the N-propyl, that is CH2, CH2, CH3. Okay. Second one is the methyl, that is CH3. And write the or apply the rule of IUPAC. Select the longest continuous chain. Numbering the carbon 1, 2, 3, 4, 5. How many carbon atoms present in the parent chain? 5. That's why pentane 2-ONE is the correct answer. आणि आहे का पहा बरं ऑप्शन मध्ये. ऑप्शन नंबर ए पेंटेन 2-ONE, ऑप्शन नंबर बी ब्यूटेन 2-ONE, ऑप्शन नंबर सी पेंटेन 3-ONE, ऑप्शन नंबर डी ब्यूटेन 3-ONE. विच ऑप्शन इज द करेक्ट? ऑप्शन नंबर ए पेंटेन 2-ONE इज द करेक्ट आन्सर. सो 9 नंबर साठी ऑप्शन नंबर ए हा काय आहे करेक्ट. ओके. देन नेक्स्ट कंपाऊंडचं एक कंपाऊंड दिलंय, त्याचा आपल्याला IUPAC नेम घ्यायचं पहा. IUPAC नेम ऑफ CH, CHO, CH, CH3, C2H5. C2H5, CH, CHO, CH, CH3, C2H5 या कंपाऊंडला आपल्याला काय करायचंय? IUPAC नेम घ्यायचं. रूल्स काय आहेत? सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स 2, 3, 4, 5. चेन सिलेक्ट करत असताना ती मे बी कॉर्नरला आपण टर्न करू शकतो. मे बी ती स्ट्रेट असू शकते किंवा तिला कॉर्नरला टर्न केली तरी ती चालू शकते. मग आता आपण ही अशी काय केली, कॉर्नरला चेन टर्न केली जेणेकरून त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप इन्व्हॉल्व झाला पाहिजे.
नंबरिंग देत असताना फंक्शनल ग्रुप कडून द्यायचे 1 2 3 4 and 5. How many substituent? 1 and 2. Okay. So 2 ethyl, 3 methyl, pentane Al. So write down its name. 2 ethyl, 3 methyl, pentane हा काय आहे त्याच्यामध्ये पॅरेंट अल्केन आहे. पेंटेन मधला E रिप्लेस बाय Al, pentanal, and the IUPAC name is 2-ethyl 3-methyl pentanal. आहे का असा ऑप्शन पहा आहे. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 10. 10 साठी ऑप्शन नंबर ए हा काय आहे या ठिकाणी करेक्ट. लक्षात येते सगळ्यांच्या. हे नाव देत असताना रूल अप्लाय करायचे. याच्यामध्ये काही अवघड नाही. फक्त याच्यासाठी काय हवी आपल्याला प्रॅक्टिस हवी आहे आणि त्यासोबत त्याची रिव्हिजन पण हवी. पुढचा प्रश्न आहे बा द IUPAC नेम ऑफ कंपाऊंड. पुढच्या कंपाऊंडचं नाव घेते पहा मी. कंपाऊंडचं नाव काय आहे बा CH3 CH3. त्याचबरोबर त्याला काय जोडला दुसरा OH. पुढे काय आहे CH2C डबल बॉन्ड O CH3 असं कंपाऊंड दिलं. जर तुम्ही आता हे कंपाऊंड पाहिलं तर याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत. कोणकोणते दोन फंक्शनल ग्रुप? एक म्हणजे केटोन, एक म्हणजे हायड्रॉक्सिल म्हणजे अल्कोहोल ग्रुप. आणि आपण याच्यासाठी रूल पाहिलेत. ज्यावेळी दोन फंक्शनल ग्रुप आपल्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतील त्यावेळी त्या दोघांपैकी एक हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून कन्सिडर करायचा आणि उरलेला हा ॲज अ सबस्टिट्युएंट म्हणून कन्सिडर करायचा असतो. आता हे कशावरून ठरवायचं? त्याची प्रायोरिटी ऑर्डर की जी आपण 11th स्टँडर्डमध्ये पाहिलेली आहे. ज्याची प्रायोरिटी ऑर्डर जास्त असेल त्याला काय करायचं? लोअर नंबर द्यायचा. दोज फंक्शनल ग्रुप हॅव्हिंग higher priority that gives the lower carbon numbers or that is a suffix or the principal functional group. आणि तो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून कन्सिडर करायचा आणि सफिक्स म्हणजे शेवटी जोडायचा. उरलेला सबस्टिट्युएंट हा ॲज अ सबस्टिट्युएंट म्हणून कन्सिडर करायचा आणि तो प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीला जोडायचा. रूल लक्षात आला असेल सगळ्यांचा. आता याच्यापैकी एक कीटोन आहे आणि दुसरा हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. याच्यामध्ये प्रायोरिटी जास्त कोणाची आहे? केटोनची. म्हणून केटोन हा ॲज अ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून तो कुठे लावायचा? सफिक्सला. आणि OH म्हणजे हायड्रॉक्सी म्हणजे अल्कोहोल असणारा हा कुठे लावायचा? ॲज अ सबस्टिट्युएंट म्हणून प्रिफिक्सला. आता ज्यावेळी केटोन हा आपण सफिक्सला जोडतो त्यावेळी ONE हे ॲब्रिव्हिएशन वापरतो. तसं ज्यावेळी अल्कोहोल हा ज्यावेळी आपण प्रिफिक्सला जोडणार आहे त्यावेळी तो काय म्हणून जोडतो? हायड्रॉक्झो असा काय करतो या ठिकाणी ग्रुप जोडतो. मग आता पहा नाव काय घेता येतं या ठिकाणी. नाव देण्या अगोदर सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स. कार्बन ॲटमची चेन सिलेक्ट करा. नंबरिंग द कार्बन ॲटम्स फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू द प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप नियर येईल अशा साईडला नंबर द्या. 1 2 3 4 5. So 5 carbon atoms are present in the chain. That's why parent alkane pentane. So in that 4 hydroxo. Hydroxy pentane. आणखी काय पहा एक सबस्टिट्युएंट आहे 4 methyl. 4 methyl. आता ABCD पैकी अगोदर काय येतो? H. म्हणून अगोदर आपण H घेतला त्याच्यानंतर M घेतला. पेंटेन 2ONE. So the IUPAC name is 4-hydroxy 4-methyl pentane 2ONE. And the option number A is the correct for question number 11. आणि याच्यासाठी A हा काय आहे? बरोबर आन्सर. लक्षात येते सगळ्यांच्या. हे कंपाऊंड कसलं आहे? पॉलीफंक्शनल ग्रुप एक्झाम्पल मधला. पुढचं नेम काय आहे पहा.
द IUPAC नेम ऑफ इथिल आयसोप्रोपिल कीटोन इज. कॉमन नेम दिले इथिल आयसोप्रोपिल म्हणजे C2H5 C डबल बॉन्ड O. आयसोप्रोपिल म्हणजे CH3 याचा आपल्याला IUPAC नेम दिले. So select the longest continuous chain of carbon atoms. Numbering 1, 2, 3, 4 and 5. What is the substituent? So 2-methyl. Name काय पहा 2-methyl. How many carbon atoms present in the parent chain? 5. That's why pentane 3-ONE. So correct answer is 2-methyl pentane 3-ONE, and that one option is the option number C. 2-methyl pentane 3-ONE म्हणजे या 12 नंबरच्या प्रश्नासाठी ऑप्शन नंबर सी हे काय आहे तर करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने आपल्याला हे आन्सर लिहिता येईल. पुढचा पहा. पुढचा क्वेश्चन आहे IUPAC नेमच द्यायचा आहे. पुढे सुद्धा CH3 C डबल बॉन्ड O CH3 CH2 CH3 याला आपल्याला IUPAC नेम द्यायचे. Apply the rule. Select the longest continuous chain of carbon atoms. Then second, numbering the carbon atoms. 1, 2, 3, 4, 5, 6. And 2 is the substituent. At what position? 2 and 4. So 2,4-dimethyl hexane is replaced by 3-ONE. So the correct answer is 2,4-dimethyl hexane 3-ONE, and the option number for that answer is D. याच्यासाठी ऑप्शन नंबर काय आहे? B हा त्या ठिकाणी करेक्ट आहे. बरोबर. याच्यामध्ये कोणाला काही अडचण आल्यास तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. पुढचा क्वेश्चन आहे पहा. द IUPAC नेम ऑफ ॲसिटोन इज. ॲसिटोनचा IUPAC नेम काय आहे? सिंपल आहे. काय आहे याचं? प्रोपॅनोन. ऑप्शन नंबर बी म्हणजेच प्रोपेन 2-ONE. जर 2 नंबरला असेल तर तो मेन्शन केला किंवा नाही केला तरी चालू शकतो. म्हणून ऑप्शन नंबर बी हे काय आहे त्या ठिकाणी करेक्ट आहे. सेकंड आहे पहा. नवीन वेगळं आहे. द IUPAC नेम ऑफ प्रोटोनॉल्डिहाइड इज. पहा प्रोटोनॉल्डिहाइड इज याचं तुम्हाला IUPAC नेम लिहायचे. हे काय आहे? ट्रायबल नेम म्हणजेच काय आहे तर कॉमन नेम आहे. त्यासाठी तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. स्ट्रक्चर काढताना काय करायचं पहा. प्रोटोनॉल्डिहाइड मध्ये संख्या असते 4. CH3 CH डबल बॉन्ड CH CHO हे त्याचं काय आहे स्ट्रक्चर आहे. त्याला IUPAC नेम द्यायचे. सो सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स. देन नंबरिंग द कार्बन 1, 2, 3, 4. सो ब्युटेन हा काय तयार झाला या ठिकाणी? पॅरेंट अल्केन. ब्युटेन अल्केन मधला जो काही ANE आहे तो अगोदर आपण ENE ने रिप्लेस करणार. किती नंबरला आहे तो? 2 नंबरला. बरोबर आहे. पुन्हा AL पण आहे म्हणून A काय रिप्लेस करायचा आहे? आता हा 1 लिहिला तरी चालतो किंवा नाही लिहिला तरी चालतो. म्हणजे याचं नाव तयार झालं ब्यूट-2-EN. आणि आहे का असं आन्सर ऑप्शन मध्ये पहा बरं. आहे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 50. करेक्ट. देन सेकंड IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाउंड. खाली तुम्हाला एक कंपाउंड दिले आणि तो काय आहे या ठिकाणी पहा. बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. डबल बॉन्ड O. याचं तुम्हाला IUPAC नेम द्यायचं. त्याच्यासाठी सिंपल स्ट्रक्चर काढून घ्यायचं. दिस वन इज द CH3. दिस वन इज द C डबल बॉन्ड O. हियर OH. Here CH
CH3 and here and also CH3. Now apply the rule. Select the longest continuous chain of carbon atom. Second, numbering the carbon atoms. Then आता पुन्हा याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत, म्हणजे एक हा काय असणार आहे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, उरलेला हा काय असणार आहे ॲज अ सबस्टिट्यूएंट म्हणून. मग याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप हा काय आहे ॲज अ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आणि हायड्रॉक्सी ग्रुप हा ॲज अ काय आहे या ठिकाणी सबस्टिट्यूएंट. मग आपण जोडताना पहा, आता याच्यामध्ये दोन सबस्टिट्यूएंट आहेत, एक मिथिन आणि एक हायड्रॉक्सी. कोणता अगोदर येईल? हायड्रॉक्सी. सो 3 हायड्रॉक्सी 5 methyl. 5 methyl. How many carbon atoms in the parent chain? 5. So pentane 2ONE. So correct answer 3 hydroxy 3 methyl. Sorry, 4 methyl. 4 ला आहे ना हा 4 methyl pentane 2ONE. And the option number which one is the correct? पहा त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर आहे कसा 3 हायड्रॉक्सी 4 मिथॉक्सी मिथिल हेक्सेन 2ONE 1 2 3 4. स्ट्रक्चर मध्ये अजून एक कार्बन आपल्याला काय करायचं याच्यामध्ये ऍड करायचं. पहा किती कार्बन या ठिकाणी म्हटलं आपण CH3 C11O CH2 CH OH CH CH3 आणि CH3. अगोदरच्या स्ट्रक्चर मध्ये आपला एक CH2 ग्रुप हा मेन्शन करायचा आहे. अगेन अप्लाय द रूल 1 2 3 4 5 6. So 4 hydroxy 5 methyl hexane 2ONE 4 hydroxy 5 methyl hexane 2ONE. And the option number A is the correct for 16 number question. 16 number साठी कितवा करेक्ट आहे? ए हा काय आहे त्या ठिकाणी करेक्ट आहे. त्याच्या पुढचे प्रश्न आहेत पहा 17 आणि 18. आता 17 आणि 18 हे तुम्ही सॉल्व करून पाहिजे आणि त्याचे आन्सर मला नंतर तुम्हाला नाही सुटले तर तुम्ही त्या ठिकाणी काय करायचे डिस्कस करून सांगायचे. मी तुम्हाला या ठिकाणी तरी सुद्धा ऑप्शन नंबर 17 साठी बी आणि 18 साठी जो काय आहे तो ए आहे आन्सर प्रोव्हाइड केले. हे आन्सर कसे येतात हे तुम्ही काय करायचंय घरी त्याचं सॉल्व करून पाहायचंय. काही अडचण आली त्याच्यात तर तुम्ही मला काय करायचंय पर्सनली कॉन्टॅक्टवरती ते अडचण तुमची विचारू शकता. अशा पद्धतीने आपण आज CETच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये अल्डिहाइड आणि कीटोनचा नॉमेनक्लेचर पाहिलं, ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये त्याची रिव्हिजन पाहिली आणि दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये त्याच्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न जे की तुमच्या CETसाठी विचारले जातात, कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात त्या पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी आज पाहिलेले आहेत. असेच प्रश्न काही मी तुम्हाला असाइनमेंटसाठी सुद्धा देणार आहे. ते त्यावेळी तुम्ही काय करायचं कंप्लीट असाइनमेंट करायची. ओके, थँक्यू.